येत्या 48 तासामध्ये राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदाची निवड होणार। सुनेत्रा अजित पवार असणार राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेत्या। राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पक्षातला निर्णय मात्र तूर्त नाही, सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आग्रही केली आहे मागणी। पवारांच्या दोन्ही गटाचं विलीनीकरण लवकरच होण्याची शक्यता। सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती। पवारांचे दोन्ही गट एकत्र यावेत की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न, विजय वडेट्टीवार यांची भूमिका। सकाळचा शपथविधी हा काही पहिला प्रयोग नव्हता, तर तो तिसरा प्रयोग होता। रावसाहेब दानवे यांच्याकडून गौप्यस्फोट। पवार कुटुंबियांकडून दिवंगत अजित पवार यांच्या अस्थी जमा केल्या गेल्या। राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता। अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर निघाला तोडगा। आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये राज्याची दिवाळखोरी उघड। राज्यांवर महसुली तोटीचा बोजा वाढत असल्याचं महत्त्वाचं निरीक्षण। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा बदलल्या। आता मतदान 7 फेब्रुवारीला तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला। जय महाराष्ट्रच्या बातमीवर शिक्कामोर्तब। ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर। शारदा खेडेकरांच्या निवडीनंतर सभागृहात राडा। अकोला महापालिकेच्या महापौरपदी खेडेकरांची निवड। MIM काँग्रेसचे नगरसेवक एकमेकांना भिडले। संभाजीनगरच्या महापौर निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर। 10 फेब्रुवारीला विशेष सभेत मतदान प्रक्रियेनं निवडला जाईल महापौर। अजित पवारांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यानं समर्थकाचा मृत्यू। दिंडोरी तालुक्यातील सुदाम बोडके यांचं आकस्मिक निधन। नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेमध्ये अनेक पक्षांची गटनोंदणी अद्यापही प्रलंबित। आज गटनोंदणी प्रक्रिया होणार नसल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। चंद्रपुरातील काँग्रेसच्या 6 नगरसेवकांचं अपहरण प्रकरण तापलं। पोलिसांमध्ये तक्रार, तपास सुरू। नागपुरामध्ये OBC नगरसेवकांवर अपात्रतेची तलवार टांगती। आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं अपात्र होण्याची शक्यता। लाडकी बहीण यासारख्या योजना लोकप्रिय असल्या तरी पण आर्थिक धोरणाची चिंता वाढवतात। आर्थिक सर्वेक्षण अहवालातून बाब आलीय समोर। अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला नाही तर दुरुस्तीलाच परवानगी। केंद्रीय जल आयोगाचा खुलासा। कोकणातील 5 जिल्ह्यांमधल्या कोळीवाड्यांचं सर्वेक्षण आणि सीमांकन होणार। कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। नाशिकमध्ये परदेशी टोळीचा उच्छाद। पिकअप लुटून जीव घेणे हल्ले। टोळक्याचा रात्रभर धुडगूस।